दादा आता असं म्हणणं आहे की आज आमची जी चर्चा झाली, ज्या ज्या लाभार्थी पैसे भरणार आहे, तर पैसे ज्या लोकांना जर भरायचे 10% म्हणून ते भरू शकता, पण भरल्यानंतर दुसरा हप्ता टाकू नका. आमची अशी मागणी ग्रुपवर ज्या लोकांनी पैसे भरले, पहिलेही 10% म्हणून ज्या लोकांनी भरले ना, ते लोक नाही का डायरेक्ट बँकेत जाऊ नका. आपण सारं मिळून शनी नाही का आमदार साहेबांकडे जाणार आहे. ते आपल्याला नाही का त्यांनी आता शब्द दिले की तुम्ही नाही का दुसरा हप्ता भरू नका आणि बँकेत जाऊ नका. मी स्वतःहून तुम्हाला करून देणारे पुढची जी प्रोसेस असणार. आपल्याला तिथे गेल्यानंतर हप्ता आणि व्याजाचे पैसे तिथे गेल्यानंतर चालू होणार आहे. ज्याच्यासाठी नाही का आज आमची अशी बैठक झाली इथं किंवा ज्यांना जर ज्या लोकांनी भरले पैसे आणि ज्यांची भरायची तयारी चालू आहे, त्याच्यासाठी आम्ही उद्या आहे तर महानगरपालिकेत जाऊन आयुक्त साहेबांना एक लेटर देणार आहे की आम्हाला तुम्ही अजून 1 महिन्याचा कालावधी वाढून देण्यात यावी, अशी आम्ही असं एक निर्धार केला आहे की जे भरत नव्हते त्यांना आम्ही असं बोलण्यात आलेलं आहे की त्यांच्याकडनं 10% रक्कम लवकरात लवकर तुम्ही भरा याच्यासाठी का हा लढा कुठं इथं थांबला नाही पाहिजे. हा लढा पुढे गेला पाहिजे आणि हा लढा पुढे जाण्यासाठी कुठेतरी 10% रक्कम भरणं ही गरजेची आहे. 10% रक्कम भरल्याच्या नंतर कुठेतरी आपण कायद्याच्या चौकटीमध्ये जाऊ. ते घर आपल्या नावावरती होईल आणि घर आपल्या नावावरती झाल्याच्या नंतर आपल्याला कोणीही त्या घरापासून बेदखल करणार नाही. आणि आमदार साहेबांनी सांगितल्यासारखं की तुम्ही 10% अमाऊंट भरा आणि त्याच्यानंतर बाकीचं सर्व काही तुम्ही माझ्यावरती सोडून द्या. तर आम्ही 10% अमाऊंट भरण्याचा निर्णय इथं केलेला आहे. 10% अमाऊंट आम्ही लवकरात लवकर कशी भरण्यात येईल ते आम्ही करू आणि 10% भरल्याच्या नंतर आम्ही पुढची प्रोसिजर काय आहे आणि पुढचा लढा आमचा काय आहे ते आम्ही पुढच्या संदर्भामध्ये मीटिंग घेऊन आपल्याला कळू. आणि शक्यतो जेवढ्या लोक आहेत वेट अँड वॉचवरती आहेत की भरायचे का न भरायचे त्यांनी भरा. काही आपला 1% 2% लॉस होईल जेव्हा आपल्याला घर लागणार नाही किंवा लोन होणार नाही. 1% किंवा 2% लॉस होईल. आपण आपला ते 1% किंवा 2% लॉस आपण तरी कुठं खर्च केला असं समजून स्वतःच्या जीवावरती ते 10% अमाऊंट तुम्ही भरा आणि पुढं आम्ही प्रशासनासंगे हे ग्रुप कोणत्या पद्धतीने लढा देतोय हे आपण पुढे दाखवू प्रशासनाला कुठेतरी काय वाटतंय की आपण यांच्याकडे 5,600 रुपये घेतले. हा लढा कुठेतरी गोरगरिबाचा लढा आहे. हा लढा कुठेतरी दबन आणि कोणी आपल्याला विचारणारा नाही, कोणी आपल्याला जाब विचारणारा नाही. पण त्यांना हे करणं आणि ही योजना त्यांना अंगलट येणार आहे. अंगलट कधी येईल जेव्हा आपण 10% भरल्याच्या नंतर 10% भरल्याच्या नंतर हे जे मोर्चे निघतील, जे आयुक्तांवरती प्रेशर येईल, जे मंत्र्यांवरती प्रेशर येईल, त्यांना कुठेतरी केंद्र आणि राज्य सरकारांना कुठेतरी ह्या गोरगरिबांच्या लढ्यावरती लक्ष केंद्रित करावं लागेल. आणि लक्ष केंद्रित केल्याच्या नंतर ह्या योजनेमध्ये कुठं ना कुठंतरी बदल होईल. कुठे ना कुठंतरी हप्ते कॉर्पोरेशन घेईन किंवा नगरपालिका घेईन. बस एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. पण लवकरात लवकर ज्यांनी भरले नाही त्यांनी पैसे भरण्याचा प्रयत्न करावा. जय भीम.